या सावेला कशाला बोलवून घेतलं असेल आता घरी? तिच्या बापाने तोंड उघडलं तर वाट लागेल सगळ्यांची. नाही नाही, काय वाटेल ते झालं तरी सावेपर्यंत तिच्या बापाचं सत्य पोहोचलं नाही पाहिजे. ती सावी आपल्या राशीलाच पुजली, मानगुटीवरनं उतरतच नाही. जेवढ्या वेळेस आपण प्रयत्न केला का नाही तिला घराच्या बाहेर काढायचा, तेवढ्या वेळेस ती ताटमानेनं घरात परत आली. अरे दादा, कधीतरी डोक्यावर बर्फ ठेवून विचार करत जा की. शांत हो की जरा. सावीचा विचार करणं महत्वाचं आहे का आता? आता महत्वाचं काय? इरा. इरा काय म्हणली आठवतंय ना? पडायच्या आधी सावीच्या पायाखालची जमीन सरकवली होती तिनं. बोलवा पोलिसांना. मी तर म्हणते पोलिसांना बोलवाच. फक्त तुझ्याच नाही, सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरेल. होय रे, हे तर माझ्या टाळक्यातच नाही आलं. टाळक्यातून जाऊन कसं चालल? काहीतरी मोठं सत्य आहे जे फक्त इरालाच माहिती आहे. दामिनी मॅडम, काय झालं? तुम्ही रडताय? सावे, माझ्या एका प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर देशील तू? कुठला प्रश्न? कसलं उत्तर? माझ्या धैर्याला कधी सोडून तर नाही ना जाणार तू? मॅडम, हो काय बोलताय तुम्ही? मी का धैर्यांना सोडून जाईल? नक्की काय झालंय? धैर्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. आता कुठे जाऊन तुमचा संसार सुरळीत चालू झालाय आणि आता जर का तू त्याला सोडून गेलीस ना, मग मात्र त्याची काय अवस्था होईल मी नाही सांगू शकत तुला. त्याला एकटं टाकू नकोस, त्याला सोडून जाण्याचा विचार पण करू नकोस. सावी, मी हात जोडते, वाटल्यास तुझ्या पाया पण पडायला. मॅडम, त्याच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेऊ नकोस तू. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मी का धैर्यांना सोडून जाईल? मला सांगा नक्की काय झालंय? मला एका गोष्टीची भीती वाटते, म्हणजे त्याचं कारण पण. कारण काय? हे बघ, तू कुठलाही गैरसमज करून घेणार नाहीयेस आणि कुठली चुकीची समजूत करून घेणार नाहीयेस. हं? काही माहिती का, तुझ्या पप्पांना तुझं आणि धैर्याचं नातं मान्य नसणार. सावी, अगं तू इतकी वर्ष तुझ्या पप्पांची वाट बघत होतीस आणि आज तुम्हा दोघांची भेट पण झाली. तुमच्या या आनंदाला ना मला घालबोट नाही लावायचं. अगं तुमच्या इतकाच मलाही आनंद झालाय. पण सावी, तुझ्या पप्पांच्या मनात मुजुमदारांविषयी खूप राग आहे, तिरस्कार आहे. काही नाही मॅडम. अहो पण त्यांचंही काही चुकलं नाही का? बरोबरच आहे, ते कुठेच चुकत नाहीयेत ग. आम्हा दोन्ही कुटुंबाचा इतिहासच तसा आहे. या दुश्मनीची माझी फक्त एकच इच्छा आहे की या सगळ्याची झळ तुमच्या प्रेमाला लागू नये. आणि बघ, मला माहिती आहे किती काही केलं ना तरी ते तुमच्या
तुमच्या नात्याला मान्यता नाही देणार, पण मी त्यांची माफी मागायला तयार आहे. आणि एवढंच कशाला, तुमच्या नात्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी मी त्यांच्या पायावर नाक घासायला पण तयार आहे ग. दामिनी मॅडम अहो याची काहीच गरज नाहीये. हे बघ सावी, माझ्यापर्यंत जेवढं होईल ना तेवढं मी नक्की करेन. पण तू सुद्धा बोलशील ना त्यांच्याशी? हो मी बोलेन त्यांच्याशी. तूच तुझ्या पप्पांचं मन आता वळवू शकशील. हे बघ, माझ्या धैर्यासाठी एवढं कर. त्याला असं एकटं सोडू नकोस ग. सावी, बोल ना काहीतरी. सावी, बोलशील ना ग? दामिनी मॅडम अहो काय करताय तुम्ही? तुम्ही नका काळजी करू. मी धैर्यांना माझ्यापासून कधीच हिरावू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. आई आई अगं किती टेन्शन घेतेस तू. आणि तू जसा विचार करतेस ना तसं काही होणार नाही. मी आणि सावी चाललोय ना आता तिच्या बाबांशी बोलायला. आम्ही बोलू त्यांच्याशी आणि त्यांचे जे काही गैरसमज आहे ना ते दूर करण्याचा प्रयत्न करू. आईचं मन तुला नाही कळायचं. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी. मी काय म्हणते, मी पण येऊ का तुमच्या बरोबर? म्हणजे मलाही त्यांच्याशी बोलता येईल. दामिनी मॅडम अहो विचारताय काय त्याच्यात? आपण सगळेच जाऊया. काळजी करू नका. बरं आई, सावी, आपण जरा इराच्या तब्येतीची अपडेट चेक करू. हा काळजी तर आत्ता मिटले माझी सावी.